फाउंडेशन, कपिल पाटिल फाउंडेशन और एवं जोड़ी की ओर से सभी का हार्दिक स्वागत। कई सारे ऑनलाइन व्यूवर्स भी हमारे साथ जुड़े हुए हैं। समय काफी महत्वपूर्ण रहेगा और इस समय वक्त हो चला है 7:47। मैच की शुरुआत होने जा रही है। पहला ओवर लेकर गेंदबाज सुमित पाटिल तैयार होते हुए। सलामी बल्लेबाजों के रूप में अतुल भुईर और प्रणीत पाटिल आए हैं शिव शक्ति एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर की ओर से। बहुत ही जबरदस्त माहौल है यहाँ पर अंजुर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर। इलेक्ट्रीफाइंग एटमॉस्फेयर और पूरे साल भर दर्शक खिलाड़ी इस टूर्नामेंट की राह देखते रहते हैं। आज का तीसरा दिन है, तीसरी रात है। दूधिया रोशनी में नहाया हुआ ये खूबसूरत क्रिकेट ग्राउंड। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ मौजूद है सुनील शेल्के। एक अच्छे मैच की उम्मीद की जा सकती है, जैसे कि आज का खेल चला भी है। दोपहर से हम देख रहे हैं काफी रोमांचक मैचेस हो रहे हैं और खास बात यह रही कि एक मैच सुपर ओवर में चला गया, टाई हुआ था। भादवर टीम जो है वो 1 रन से मैच हार गई और अभी अभी टिमगरपाडा टीम 2 रनों से मुकाबला हार गई। स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये अगदी दुपारच्या सत्रापासून आपण अशा पद्धतीचे सामने अनुभवलेले आहेत, जिकडे चित्तथरारक क्रिकेट प्रस्तुत झालेले आहे आणि म्हणून या रजनीमध्ये सुद्धा या पद्धतीचे सामने होतील यामध्ये तीळमात्र शंका नाही। देखिए समय जो है वो शुरू हो चुका है इस मैच का। पहली गेंद सामना करेंगे अतुल भोईर 7:49 पर। यह पहली गेंद सुमित पाटिल राउंड द विकेट। और खड़े खड़े लॉफ्ट कर दिया है, जबरदस्त स्ट्रोक, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास रोकने का। मिड ऑफ के ऊपर से 4 रन। बहुत ही बढ़िया शॉट, ज्यादा ताकत नहीं झोंकी थी और केवल टाइम करने को देखा वहां पर बल्लेबाज अतुल भोईर ने। स्टैंड एंड डिलीवर, चांगला फटका अतुल भोईर याचा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवलेला आहे। चौकार आलेला आहे आणि सुरुवात ज्या पद्धतीने एखाद्या चौकाराने होत असते त्यावेळेस अजय फलंदाजाचा आत्मविश्वास निश्चितच द्विगुणित झालेला असतो। जी हाँ, पहली गेंद पर बाउंड्री आती है तो दबाव गेंदबाज पर रहता है। इस बार गेंद दबाव में है और बढ़िया कैच, गली की दिशा में बेहतरीन कैच। पहली गेंद पर चौका, लेकिन दूसरी गेंद पर करारा जवाब देते हुए सुमित पाटिल। विकेट का पतन। टेनिस क्रिकेट आपण म्हटलं की लेदर बॉल क्रिकेटच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे सरसावत आहे। त्याचा एक चांगला नमुना अजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अगोदरचा चेंडू फुलर लेनचा होता, खोलवर टप्प्याचा, त्यानंतर शॉर्ट पिचिंग इथे आपल्याला गोलंदाजाने दाखवली आणि याचा परिपाक म्हणून एक चांगला झेल टिपला गेला, फलंदाज बाद झाला। अच्छी शुरुआत जरूर मिली, पहली गेंद पर चौका जड़ा था अतुल भोईर ने, लेकिन अगली गेंद पर उनका काम तमाम हुआ है। अच्छा कैच हर्ष भोईर द्वारा, एंटीसिपेशन उनका बहुत बढ़िया था। जैसे ही स्ट्रोक खेला गया था फील्डर ने अपनी बाई तरफ दौड़ना शुरू कर दिया था। बैकवर्ड पॉइंट पर फील्डिंग कर रहे हैं और लगभग गली की दिशा में जाकर कैच को अंजाम दिया है उन्होंने। 4 पर 1 इस समय शिव शक्ति एंटरप्राइजेस वाडेगर। बल्लेबाज पॉइंट के ऊपर से गेंद को निकालना चाहते थे, स्लैश किया था उन्होंने, लेकिन बल्ले की थोड़ी सी बाहरी हिस्से पर गेंद लगी। नीचे रखने का बिल्कुल भी प्रयास नहीं था वहां पर बल्लेबाज का। जी गती एक्सपेक्ट केली होती फलंदाजाने, खरं तर त्या गतीने चेंडू त्याच्यापर्यंत आला नव्हता आणि म्हणूनच तिथे तारांबळ उडाली होती फलंदाजाची। मरण जवळ आल्यानंतर हातपाय ज्या पद्धतीने चालवले जातात त्या पद्धतीने बॅट तर फिरली होती, बट दॅट वॉज नॉट नॅचरल रिस्पॉन्स फ्रॉम द बॅट्समन आणि म्हणूनच फलंदाज तिकडे बाद झाले होते। नए बल्लेबाज कपिल पाटिल, वाडीगर टीम जब भी खेलती है तो उनके फिरकी आक्रमण की बहुत ज़्यादा चर्चा होती है और यहाँ पर मिट्टी का विकेट, निश्चित रूप से वाडीगर के जो खिलाड़ी है थोड़े खुश हुए होंगे, लेकिन देखना है कि कितना स्कोर बना पाते हैं। ओहो, आते ही स्विच हिट करने का प्रयास, गेंद निकल गई है, विकेट कीपर बीट हुए, पीछे फील्डर भी बीट हुए और लेग बाइज के रूप में ये 4 रन। पाटील देवेश पाटीलचा साहेबांना वाटे अभिमान, साहेबांना वाटे अभिमान, साहेबांना वाटे अभिमान। एकाच मोमेंटने गेम सुरू राहण्यापेक्षा त्या गेम मध्ये चढ उतार जर असतील तर प्रेक्षक वर्ग तो सामना खरं तर एन्जॉय करत असतात। तसा सामना सुरू आहे, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट गेली, त्यानंतर पुन्हा एक चौकार आलेला आहे। खुश किस्मत रहे हैं बल्लेबाज कपिल पाटिल। गेंद पैर से लगने के बाद स्टंप्स पर भी जा सकती थी, लेकिन ऑफ स्टंप के करीब से निकल गई और विकेट कीपर के लिए भी रोकना उतना आसान नहीं था। अगली गेंद आने से राउंड द विकेट। इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है सामने की तरफ, लॉन्ग ऑन मौजूद है।
अब की बार ज्यादा रन्स मिलने वाले नहीं है, सिर्फ 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। अंडर फ्लडलाइट्स 60-65 एक अच्छा स्कोर साबित हो सकता है। अगदी बरोबर. दिवसा जर आपण बघितलं होतं तर 75-80 धाबा लिहिल्या तिकडे लावल्या जात होत्या पहिल्या 17 मध्ये, परंतु आता अंडर फ्लड लाईट्स आपण म्हणू शकतो 60-62-65 एक टफ टार्गेट असू शकतं. और आपकी गेंदबाजी किस तरह की है, आपके गेंदबाज किस तरह से एप्लीकेशन दिखाते हैं, उसके ऊपर भी बहुत कुछ निर्भर करता है। इस बार ऑन द राइज लॉफ्ट हिट शॉट खेला है, भव्य हिट, 6 रन। नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. फलंदाजाकडे ज्यावेळेस उंची असते ना, त्या उंचीचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाजीसाठी करत असतो. शरीरापासून खूप दूर चेंडू होता तरी सुद्धा त्याला खरं तर ऑन द राईज लॉफ्ट केलं होतं. काय फटका मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहिला. आपण टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहूया. ऑफस्टम्पच्या थोडे बाहेर कमिट झाले होते, त्यानंतर ज्या पद्धतीने इथे बॅटचा फॉलो थ्रू बघा, एक पोस्ट दिलेली आहे फलंदाजाने. व्हाट ए गुड लुकिंग स्ट्रोक ऑल द वे फॉर 6 रन्स. ग्रेट पिकअप एंड ग्रेट फॉलो थ्रू, क्लीन एंड नीट पिकअप कहा जा सकता है इसे। हालांकि इसमें जोखिम भी था क्योंकि वहां पर फील्डर मौजूद थे वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में बाउंड्री पर, लेकिन उसकी परवाह प्रणीत को कहां पर है। खुद को बैक करते हुए शानदार टाइमिंग के बलबूते पर यह छक्का जड़ा है। और एक और बेहतरीन स्ट्रोक, इस बार फिर से इस बार सामने की तरफ खेला है, एक और 6। लगातार दूसरा सिक्सर प्रणीत पाटिल के बल्ले से और स्कोर पहुंचता हुआ 21 रन 1 विकेट के नुकसान पर। सुकेश टाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, गगन जीवन दिलाय डेंजर. सुकेश टाकी एक नंबर. चुकीची गोलंदाजी, खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या गोदरचा चेंडू शरीरापासून दूर असताना सुद्धा षटकार खेळला होता फलंदाजाने. त्यानंतर अधिकची लांबी इथे दिली गेली, फलंदाजाच्या समोर चेंडू आपटला आणि म्हणूनच या अगोदर ज्या पद्धतीने टचमध्ये फलंदाज होते, या चेंडूचा त्याने पुरेपूर समाचार घेतला. हा दुसरा षटकार. हम चर्चा कर रहे थे 60-65 रन एक अच्छा टोटल हो सकता है, लेकिन बल्लेबाज बता रहे हैं कि यहाँ पर 60-65 से शायद ही बात बने, इसीलिए कहीं ना कहीं शायद वो 80-85 रन का जो स्कोर है वो एक माइंड में लेकर चल रहे हैं। जिस तरह से धुआंधार शुरुआत की है प्रणीत पाटिल ने, 12 पर बैटिंग करते हुए सिर्फ 2 गेंदें खेली है, दोनों भी छक्के जड़े हैं। पहला विकेट जल्दी गिरा है, लेकिन उसका असर प्रणीत पाटिल की बल्लेबाजी पर बिल्कुल भी नजर नहीं आ रहा है और बिल्कुल अपना क्लास दर्शाते हुए सीधे बल्ले से बहुत ही दमदार बल्लेबाजी कर रहे हैं। या अगोदर काही दिवसांपूर्वी एक आठवडा शिवनामानी खरं तर गर्जेला गेला होता, ज्यामध्ये शिवजयंती होती, त्याचबरोबर महाशिवरात्री सुद्धा आली होती. तिथेही गॉड शिवा यांची उपासना केली जाते आणि या संघाचं नाव जर तुम्ही बघितलं तर ते आहे शिवशक्ती वाडेघर. इथे चांगला संयम या दोन्ही गोष्टींचा राखला जातो. शिवशंभूचा पराक्रम आणि शक्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व 21 धावा. नेवर लेकर आर्यन भोईर। और हाल ही में जो टूर्नामेंट्स हमने देखे भिवंडी सिटी क्रिकेट के टूर्नामेंट खासतौर पर, वहां पर इनका बहुत जलवा रहा है। पायनियर स्पोर्ट्स के लिए खेलते हुए बहुत ही बढ़िया प्रदर्शन लगातार करते आ रहे हैं। उभरते हुए सितारे हैं, इस बार कट किया, गैप में निकल गई है गेंद, वहां पर फील्डर रोक नहीं पाए हैं, पीछा कर रहे हैं और गेंद निकल गई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला. दादा सरपंच हो झाला, तोड नाही हो कार्याला. निलेश पाटील जोडीला, एवन जोडी नाव लाभला. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहूया. खरं तर एक्सपेक्टेड जी गती केली होती त्यापेक्षा अधिक भरदा वेगाने चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. बॅटचा फॉलो थ्रू कंप्लीट सुद्धा झाला नव्हता. अंतिमता चेंडू फळीचा संपर्क आला आणि 30 यार्ड सर्कल भेदलं गेलं, त्यामुळे आउटफील्ड अतिशय क्विक असल्या कारणाने पाहता पाहता चेंडू सीमारेषेपर्यंत गेला. हा चौकार मिळाला. विकी महात्रे ने पूरी कोशिश की थी, डाइव लगा दी थी, लेकिन रोक नहीं पाए और पूरी तरह से फिट भी नहीं है हालांकि वैसे देखा जाए तो, लेकिन फिर भी कोशिश तो की थी उन्होंने। चौके के साथ आर्यन का स्वागत, गेंद उनकी बुरी नहीं थी, इस बार बॉलर की दिशा में उनके थोड़ी ऊपर से निकल गई है, लेकिन पीछे फील्डर है मिड ऑफ पर, कोई रन नहीं मिलेगा आपकी बार। आर्यन भोईर किफायती भी साबित होते हैं और खास बात यह कि विकेट्स निकालते हैं। युवा खिलाड़ी है, जोश और खरोश उनके अंदर नजर आता है। जब गेंद डालते हैं तो डिलीवरी स्ट्राइक में जब आते हैं तो बहुत बड़ी छलांग लगाते हैं ऊपर, और वो देखने का एक अलग ही मजा होता है। लोडा एंड से गेंदबाजी करते हुए आर्यन इस बार स्विच हिट करना चाहते थे, गेंद हवा में जरूर रही थी, देखना है बैट से है या नहीं। यहाँ पर डायरेक्ट हिट यदि लगता तो शायद बैट्समैन का काम तमाम हो सकता था। बल्ले से आता हुआ ये सिंगल। खूप वर्ष मनोज भोईरने खरं तर
दिवे गावासाठी क्रिकेट खेळलेला आहे, तो त्याचा क्रिकेटचा वारसा जपत असताना नेक्स्ट जनरेशनमध्ये म्हणजेच आर्यन भोईरकडे तो क्रिकेटचा वारसा त्याला प्राप्त झालेला आहे. चांगली गोलंदाजी आहे, चांगला वेग त्याच्याकडे आहे, त्याचबरोबर अचूकतेने गोलंदाजी करत असतो आणि ती जी लीप मोमेंट आहे त्याविषयी तुम्ही चर्चा करत होतात, ती लीप मोमेंट अतिशय सुंदर आहे आणि फलंदाज सुद्धा बऱ्याचदा संभ्रमित झालेले असतात कशा पद्धतीचा चेंडू आपल्याकडे येणार आहे. स्ट्राइक अब प्रणीत पाटिल के पास, जो 2 गेंदों पर लगातार 2 छक्के लगा चुके हैं पिछले ओवर में, और पहली गेंद से उन्होंने रुद्र अवतार धारण कर लिया है। और खास बात उनकी बल्लेबाजी की ये रही है कि ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया है उन्होंने, टाइमिंग के बलबूते पर ही वो शॉट्स उन्होंने खेले थे। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, इस बार कवर ड्राइव किया लेकिन सीधे फील्डर के पास, ज़्यादा जोखिम उठाया जा रहा है सिंगल्स में, लेकिन अच्छा तालमेल, 1 रन पूरा। संतोष शेठ मोगरे वालशिन के जो समाज सेवक है उनके द्वारा पुरस्कृत की गई ये टीम है शिव शक्ति एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेगर। अच्छा खेल अभी तक पेश किया है वाडेगर के बल्लेबाजों ने। स्कोर इस समय 27 रन 1 विकेट के नुकसान पर। पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे टीम जिन्होंने एक बार ये टूर्नामेंट जीता है, लास्ट टू लास्ट ईयर 2 साल पहले विजेता रही थी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे। ओ, खेलने का प्रयास नहीं हुआ और पाए गए हैं बिल्कुल स्टंप्स के सामने, विकेट का पतन। चर्चा साऱ्यांच्या ओठावर सुकेश दाती एक नंबर नगाजवतंय भिवंडी लय डेंजर निलेश पाटील एक नंबर नगाजवतंय भिवंडी लय डेंजर। उजबाईष्टीच्या बाहेर कमिट झाले होते, पुन्हा एकदा आपल्या घरामध्ये वापस येत असताना चेंडू तोपर्यंत खरं तर पायांवर आदळला होता, एष्ट्यांच्या समोर पकडले होते, चांगला यॉर्कर इकडे प्रोड्यूस केला होता आर्यन भोईरने आणि खरं तर त्याचा मोबदला त्याला मिळाला। एक चांगल्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं। ऐसे लगा मानो जैसे उनके प्रिय व्यक्ति ने उनको पीछे से आवाज लगाई हो और वहां पर ध्यान उनका चला गया। हालांकि वैसा कुछ हुआ नहीं था, लेकिन भूल गए थे शायद कि उनके हाथ में बल्ला भी है। कपिल पाटिल एलबीडब्ल्यू का शिकार बने हैं। आर्यन भोईर को मिली है सफलता। 27 पर 2 इस समय शिव शक्ति एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेगर। वनडे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा त्याचबरोबर T20 क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने डेलिबरेट अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु अजय घरत आपण बघतो कसोटी क्रिकेटमध्ये डेलिबरेटली चेंडू लिव्ह केला जातो, परंतु या शॉर्टर व्हर्जनमध्ये अशा पद्धतीचं क्रिकेट कधीही अपेक्षित नसतं। इथे कोणताही फटका ऑफर्ड केला गेला नव्हता, किंबहुना तो ऑफर्ड करण्याच्या अगोदर चेंडूने त्याचं साध्य साधलं होतं। नए खिलाड़ी मैदान में पहुंचे हैं, अनुभवी ऑलराउंडर सिद्धू पाटिल, अच्छे स्ट्रोक प्लेयर है, गेंदबाजी भी उनकी देखने लायक होती है। सर्वेश सिद्धू ये जो खिलाड़ी है गेंदबाजी में खास तौर पर बड़ी घातक खिलाड़ी है, लेकिन बल्ले से भी अच्छा कार्य करते हैं। बेहतरीन स्ट्रोक बिल्कुल गैप में निकाल दिया है कवर पॉइंट की दिशा से, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। नाही कार्यात खोटेपणा नाही मनात मोठेपणा नाही कार्यात खोटेपणा नाही मनात मोठेपणा तारासारखा है लख लखनारा तारासारखा है लख लखना। अनुभवी खेळाडू आहेत सिद्धू पाटील आणि तोच अनुभव त्यांचा इकडे कामाला आलेला आहे। स्लाइटली फुलर लेनचा चेंडू होता, स्क्वेअर ऑफ द विकेट, ड्राईव्ह करत असताना एक दर्जेदार फटका, क्रिकेटिंग बुक शॉट्स त्याने दाखवला। आणि अशा पद्धतीचे ज्या वेळेस फटके खरं तर सतत असतात मैदानाच्या आतमध्ये, तर प्रेक्षकांना ते क्रिकेट पाहण्यासाठी मनस्वी आनंद मिळत असतो। 11 मिनट का वक्त लिया गया है पहले 2 ओवर्स के लिए और स्कोर हुआ है 31 रन 2 विकेटों के नुकसान पर। अच्छे तेज गति से रन्स बनाए जा रहे हैं। देखिए कितना बढ़िया प्लेसमेंट था, बैट का थोड़ा सा फेस खोला उन्होंने, जानबूझकर वो फेस खोला था ताकि प्लेसमेंट सही हो, क्योंकि और ज़्यादा सीधे बल्ले से खेलते तो वो जो डीप एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी थे उनकी तरफ गेंद जा सकती थी। तो ये छोटी छोटी चीज़ें बहुत महत्वपूर्ण होती है और ये छोटी छोटी चीज़ें आप सीखते हो अनुभव के साथ। सिद्धू पाटिल कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं, घाट घाट का पानी पी चुके हैं और शुरुआत बहुत बढ़िया की है उन्होंने अपने पारी की। अनुभव माणसाला या अगोदर झालेल्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो आणि त्याच पद्धतीने अनुभव चांगल्या पद्धतीने वापरलाय सिद्धू पाटील याने चौकार तिकडे मिळवला। हालांकि आर्यन भोईर का ओवर अच्छा घटा, ओवर की शुरुआत चौके के साथ हुई, खात्मा भी चौके के साथ हुआ, लेकिन बीच में उन्होंने अच्छी गेंदबाजी की। 10 रन देकर 1 विकेट उनके खाते में। सुमित ने एक ओवर किया है, 21 रन देकर 1 विकेट उनको भी मिला है, लेकिन बहुत खर्चीला ओवर रहा था। और अब गेंदबाजी में परिवर्तन किया गया है, हर्ष भोईर आक्रमण पर आते हुए, एक और युवा खिलाड़ी पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे टीम की ओर से। काफ़ी बदलाव अब हाईवे दिवे टीम में भी नजर आ रहे हैं। जब ये टीम यहाँ पर विजेता बनी थी तो उस टीम में जो खिलाड़ी थे और अब के खिलाड़ी, खासतौर पर आर्यन और हर्ष, ये जो 2 युवा खिलाड़ी आए हैं,
और तो उस वजह से काफ़ी कुछ बदला है, लेकिन कई अनुभवी खिलाड़ी अभी भी टीम में है, जिसमें मनोज भोईर है, अजय भोईर, साथ में प्रथमेश और विक्की। युथ आणि एक्सपिरियन्स यांचा चांगला संगम इथे साधत असताना पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिव्य संघाचं हे कॉम्बिनेशन आपण खरं तर बघतोय। इसके बाद एक और बड़ा मुकाबला हमें देखने को मिलेगा। ऐसे बीच इस ओवर की पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर खेलने की कोशिश नहीं की वहां पर बैट्समैन ने। अंपायर थोड़ा सोच विचार करते हुए मुन्ना पठान, और आखिरकार वाइड का इशारा। दिशाहीन गेंद के साथ शुरुआत की है हर्ष भोईर ने, और युवा तेज बॉलर्स के साथ ये होता रहता है, कई बार नो बॉल्स भी देखने को मिलती है, गेंद दिशाहीन भी हो जाती है। चेंडू क्रीजच्या बाहेर लँड झाला होता की नव्हता यासाठी पंचाने अधिकचा वेळ खरं तर तिकडे खर्च केला। ये गेंद जरूर थोड़ी कमजोर थी, लेकिन बल्लेबाज शायद पहले ही मन बनाकर तैयार थे कि अब आक्रमण नहीं करना है, क्योंकि एक अतिरिक्त रन पहले ही मिल चुका है। हल्के हाथों से उन्होंने पुश किया ऑन साइड में और सिंगल ले लिया है। स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 33, 2 विकेटों के नुकसान पर। चांगलं क्रिकेट खेळत आहेत खरं तर। प्रणित पाटील यांचा उल्लेख केला तर अगोदर आक्रमकता दाखवत असताना 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते, त्यानंतर या केपटीवर स्वतःला अधिकचा वेळ देण्याचा त्यांनी आता इथे निर्धार केलेला आहे। त्या पद्धतीने 2 सिंगल्स त्याने इकडे आपल्याला दाखवलेले आहेत। देखिए, किसी भी बल्लेबाज के लिए एक पिच पर औसतन स्कोर क्या है उसको समझते हुए बैटिंग करना बहुत ही ज़रूरी है। इस बार स्विंग एंड मिस, और इसे बीच आदरणीय सुकेश दादा डाकी साहब का शुभ आगमन होता हुआ। नीलेश दादा पाटिल हमारे बीच में मौजूद है, और एवन जोड़ी क्या कहने इनके, गजब का उनका ये टूर्नामेंट। रुका हुआ है स्कोर 33 पर 2। इस बार ऑन द राइज ड्राइव किया गया, हवा में है, कवर्स के ऊपर से इनफील्ड को क्लियर करने में कामयाब। हालांकि डीप में फील्डर पहुंचे हैं गेंद पर अजय भोईर। अच्छा कमिटमेंट, संपूर्ण समर्पण अपनी टीम के लिए। कुछ रन्स जरूर बचाए हैं अजय भोईर ने। इसी बीच 2 रन लेने का मौका था, ये जानबूझकर हवा में खेला था, ज्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं था, लेकिन इनफील्ड को क्लियर करने का जो इंटेंट था उसमें कामयाब हुए सिद्धू पाटिल। अशा पद्धतीचा फटका अतिशय घातक असतो आणि बऱ्याचदा खरं तर टायमिंग जर बिघडलं तर चेंडू बऱ्याचदा हवेमध्ये राहत असताना जलबादच्या रूपाने फलंदाज बाद सुद्धा झालेले आपण पाहिलेले आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये हे घडलं नव्हतं। योग्य रीतीने फटका खेळला होता। फील्ड के साथ खेलते रहते हैं सिद्धू पाटिल। इस बार कदमों का इस्तेमाल, लेकिन अपने आप को यॉर्क कर लिया, गेंद को खेल दिया है वाइडिश टिप मिड ऑन पर। अच्छी सोच फील्डर की, रुके नहीं, बाउंड्री पर आगे बढ़े और गेंद को उन्होंने फील्ड किया ताकि दूसरा रन लेने का मौका ना बने। यहाँ पर एक रन बेशकीमती है। आज एक बार फिर से वो साबित हुआ है, क्योंकि 2 टीमें जो 1 और 2 रन से मुकाबला हारी है, यहाँ पर एक रन की बड़ी कीमत है इस टूर्नामेंट में, खासतौर पर। रन संख्या 38, 2 विकेटों के नुकसान पर। इस समय तीसरे ओवर का खेल चल रहा है, 36 रन बने बल्कि। इस बार फुल टॉस है, डिप स्क्वायर लेग के सामने से निकाल दिया है, बिल्कुल गैप में, 4 रन। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा। चांगला खेळ प्रणित पाटीलचा आपण पाहिलेला आहे। फुलटॉससाठी असं वाटतं की ते तयार होते, त्यांच्याकडे अतिरिक्त वेळ आहे। फार लवकर चेंडूला खरं तर इकडे ओळखलं होतं आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना एक चौकार सुद्धा मिळवला। इन बिटवीन ज्या वेळेस खरं तर संधी मिळते त्यावेळेस आपल्या पार्टनर बरोबर चर्चा करताना प्रणित पाटीलला आपण पाहिलेलं आहे, व्हेरी डिसाइसिव्ह। जी हाँ, कमजोर गेंदों पर प्रहार करते हुए इस बार स्क्वायर ऑफ द विकेट ऑफ साइड में स्वीपर कवर की तरफ गेंद को खेल दिया है। ऑन द राइज खेला हुआ स्ट्रोक। देखिए, ऑन द राइज काफी ज्यादा शॉट्स भी देखने को मिल रहे हैं, इसी से पता चलता है कि यहाँ पर बैटिंग करना उतना मुश्किल नहीं है। विकेट बहुत अच्छा खेल रहा है और उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर्स यहाँ पर पूरे हुए हैं। वाडेगर टीम का स्कोर है 41 रन, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में शिव शक्ति एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेगर, उनके सामने टीम है पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे। अखंड क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी ही स्पर्धा मित्रांनो आपण बघत आहोत। टेनिस क्रिकेट विश्वाची उंची वाढवणारी स्पर्धा, त्याचबरोबर अंजूर गावच्या एशियाच्या शिरपेच्यात आणखी एक तुरा रोवणारी स्पर्धा एवन जोडीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा भरवली गेलेली आहे। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता, क्रिकेटला ज्यांनी माध्यम बनवलं आणि भारताच्या प्रत्येक घराघरापर्यंत अगदी यशस्वीपणे ते पोहोचलेले आहेत, अशी जोडी ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही, A1 जोडी सन्माननीय सुकेशजी डाके साहेब त्याचबरोबर निलेशजी पाटील साहेब यांना आपण या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता।
आतापर्यंत 18 मिनिटांचा अवधी खरं तर इथे घेतला गेलेला आहे 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघ वेळेच्या बाबतीतही तुम्हाला सतर्क राहावं लागेल. जी हाँ, समय का ख्याल रखना ही होगा. कई टीमों को पेनल्टी लग चुकी है और रूल्स सभी के लिए समान है. 27 मिनट्स खासतौर पर पहले 5 ओवर्स के लिए. उसके भीतर यदि आपके 5 ओवर्स पूरे नहीं होते हैं तो फिर आखिरी ओवर में एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखना होगा. और पहले 3 ओवर्स के लिए थोड़ा ज़्यादा समय ज़रूर लिया गया है. नेवर की पहली गेंद बैकफुट पर जाकर हैमट किया. गेंद हवा में रही थी लेकिन फील्डर थोड़े दूर थे लॉन्ग ऑफ की दिशा में. अच्छा क्षेत्ररक्षण, 1 ही रन मिलेगा यहाँ पर बैट्समैन को. फोर्स करायचं होतं, टायमिंग तितकं चांगलं जुळलं नव्हतं फलंदाजाच्या वतीने. आणि म्हणूनच आपण पाहिलं थोडा वेळ चेंडू हवेमध्ये असताना सुद्धा इथे अधिकचं नुकसान खरं तर सोसावं लागलं नव्हतं. फलंदाज बाद झाले नव्हते आणि सेफ लँडिंग झालं होतं. चेंडूचं एक धाव खरं तर इथून प्रोड्यूस झालेली आपण पाहिलेली आहे. एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 42 म्हणजेच 42. आर्यन शॉर्ट पिचिंग आहे. व्हॉट ए गुड डिलिव्हरी दॅट वन इज. फलंदाजाच्या समोरून त्याच्या अगदी कानाच्या जवळून निघून गेलेला चेंडू आपण पाहिला. ओन फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा अजय इकडे दिलेला आहे पंचांच्या वतीने. खतरनाक बाउंसर थी है, बिल्कुल बैट्समैन की गर्दन नापती हुई गेंद. अच्छे डायरेक्शन के साथ एंगल बनाते हुए राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं दाहिने हाथ के बैट्समैन के लिए. और सिद्धू उसको खेलना जरूर चाहते थे लेकिन पूरी तरह से बीट हुए. बाउंस बहुत अच्छा था, राइज होकर ही जा रही थी गेंद टप्पा पड़ने के बाद. 1 फॉर दी ओवर का इशारा किया है अंपायर ने. आर्यन भोईर सिद्धूसाठी यावेळेस पुढे सरसावले होते आणि फटका चांगला आहे. पाहायचं तिकडे अटेम्प्ट तर झालाय. इथे पंचांच्या इशाऱ्याची आम्ही निश्चितच वाट बघू. इन बिटवीन काय झालेलं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. पंच तिसऱ्या पंचांच्या खरं तर मागणीकडे वळलेले आहेत. पंचांच्या वतीने DRS कॉल केला गेलेला आहे. जी हाँ, ये देखना बहुत रोचक होगा अब रिप्ले में कि क्या सही मायनों में वहां पर घटा है. राहुल थे फील्डर जिन्होंने ये एफर्ट लगाया था और देखना है कितने सफल साबित हुए हैं. लेकिन बल्लेबाज ने भी साहस जुटाया था, कदमों का इस्तेमाल करते हुए उठाकर खेल दिया था काउ कॉर्नर की दिशा में. तीसरे अंपायर का निर्णय आएगा और तीसरे अंपायर का निर्णय क्या आएगा ये तो हम अभी नहीं बता सकते हैं. लेकिन अभी तक का जो खेल हुआ है सुनील, बल्लेबाजी बहुत बढ़िया रही है. एक अच्छे टोटल की तरफ अग्रेसर है इस मुकाबले में शिवशक्ति एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर टीम. खास करून पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाकडे ज्या पद्धतीचा क्वालिटी बॉलिंग अटॅक आहे त्या गोष्टीचा विचार करत असताना फलंदाजी आतापर्यंत अजय भोईर चांगली झालेली आहे. निष्कर्षापर्यंत आपण पोहोचू शकतो. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेलं आहे. आता इथे क्षेत्ररक्षकाने जो अटेम्प्ट केलेला आहे तो अटेम्प्ट इथे व्हॅलिड आहे की नाही ही माहिती पंच आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवतील. यानंतरचा पहिल्या फेरीतील अतिशय महत्त्वाचा सामना अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा या 2 संघांदरम्यान खेळवला जाईल. मिड इनिंगमध्ये दोन्ही संघाचे संघनायक आमच्याबरोबर नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जातील. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी निश्चितच लगेचच तात्काळ तिकडे दिली जाईल. म्हणून वेळेच्या बाबतीत इथे गांभीर्य दाखवायचं आहे. मिड इनिंगमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हायचं आहे. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि भूमी 11 मांडा. आज का कुल मिलाकर ये छठा मुकाबला है. आज एक सेकंड राउंड का मुकाबला भी हमें देखने को मिला और 2 मैचेस आज जीते हैं शेरदिल 11 म्हात्रेपाड़ा टीम ने. गजब का खेल पेश किया गया. खासतौर पर योगेश म्हात्रे को हमने देखा पहले मैच के बाद इंजर्ड भी हुए थे, गहरी चोट लगी थी उनके बाएं हाथ पर, लेकिन उसके बावजूद भी बल्लेबाजी के लिए भी आए, गेंदबाजी भी उन्होंने की. हालांकि गेंदबाजी तो दाहिने हाथ से करते हैं लेकिन बल्लेबाजी में दोनों हाथों का इस्तेमाल करना पड़ता है. ये देखिए किस तरह से कदमों का इस्तेमाल करते हुए निकल के मारा था सिद्धू पाटिल ने. और तीसरे अंपायर का निर्णय क्लीन सेव है. बेहतरीन फील्डिंग. राहुल की जितनी भी सराहना की जाए उतनी कम. और कोई भी रन वहां पर नहीं लिया गया. यह भी एक आश्चर्य है. 2 रन तो कम से कम बन सकते थे लेकिन सिद्धू को लगा कि शायद ये छक्का ही बनेगा, उस वजह से उन्होंने रन लेने की कोशिश नहीं की. आर्यन भोईर पुन्हा एकदा वळतील. सिद्धूसाठी शॉर्ट पिचिंग आहे. दिशा दिले क्षेत्ररक्षक उपस्थित. व्हॉट ए रॅपिड कॅच हॅज बीन टेकन बाय दॅट फिल्डर. Great attempt and great successfully taken by the fielder Harsh Bohir. Great catch.
भारी त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी केवल दिशा दिखाई थी, उछाल का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन बैकवर्ड पॉइंट पर काफी सतर्क थे हर्ष भोईर और फिर से उनका एंटीसिपेशन काबिले तारीफ। इससे पहले भी एक कैच लिया था उन्होंने उस इलाके में, तब बाई तरफ चले गए थे, इस बार अपनी दाहिनी तरफ जाते हुए कैच लपका है और यदि वो गेंद तक ना पहुंचते तो ये चौका जरूर बनता, लेकिन जबरदस्त कैच। तीसरे अंपायर की तरफ अंपायर रुख कर रहे हैं, देखना है कि अब ये थर्ड अंपायर का क्या निर्णय आता है, क्योंकि इससे पहले एक बाउंसर कर चुके थे गेंदबाज, शायद अंपायर वही तीसरे अंपायर से पूछ रहे हैं। अंपायर ने 1 फॉर द ओवर का इशारा भी किया था। तो एक बार फिर से टेक्नोलॉजी का इस्तेमाल, एक बार फिर से तीसरे अंपायर की मदद ली गई है। हम कैच की तारीफ कर रहे थे, कैच की तारीफ तो बनती है, नतीजा भले ही कुछ भी क्यों ना आए, लेकिन जिस तरह से फील्डर ने एफर्ट दिखाया है हर्ष भोईर ने, लाजवाब। आकर्षक आणि लक्षवेधी झेल खरं तर तिकडे टिपला होता। अशा पद्धतीचे झेल घेण्यासाठी तुमचं अवधान चांगलं असणं गरजेचं असतं, त्याचबरोबर तुम्हाला शारीरिक फ्लेक्झिबिलिटी तुमच्याकडे असलेली असणं फार गरजेची असते आणि या सगळ्या गोष्टींचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये देत असताना तो झेल तिकडे हर्षच्या वतीने टिपला गेलेला आहे, यामध्ये तेमात्र शंका नाही। परंतु हाईट फॅक्टर विचारात घेण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे इथे खरं तर मैदानी पंच गेले होते, हा चेंडू नो घोषित केला गेलेला आहे। तो इस गेंद को नो बॉल घोषित किया गया है। ये देखिए गेंद का पीछा किया था और कंधे के ऊपर गेंद नजर आ रही है, जिस वजह से तीसरे अंपायर ने नो बॉल घोषित किया है। और देखिए ऑनफील्ड अंपायर ने पहले ही जब बाउंसर गेंद डाली गई थी, सिद्धू पाटिल के विरुद्ध ही वो गेंद की गई थी, तभी 1 फॉर दी ओवर का इशारा किया था। तो नो बॉल और अब अगली गेंद रहेगी फ्री हिट, यानी कि सिद्धू पाटिल के पास एक अच्छा मौका रहेगा। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 2 विकेटों के नुकसान पर चौथी ओवर का खेल इस समय प्रगति पर है। टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई इस मुकाबले में शिव शक्ति एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेकर। यानंतरचा महत्त्वाचा सामना अर्णव एंटरप्राइजेस खारबाव वर्सेस भूमी 11 मांडा, या दोन संघांदरम्यान दोन्ही संघ मिड इनिंग मध्ये नाणेफेकीसाठी तयार असतील। फ्रीडचा चेंडू आहे, त्यावर फार काही करता आलं नव्हतं फलंदाजाला। या फलंदाजाच्या फलंदाजीचं जर विश्लेषण आपल्याला करायचं झालं तर 1-2 फटके अगदी जागेवर उभे असताना मारतात, त्यानंतर लगेचच पुढे सरसावतात, डाऊन दी ट्रॅक जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्यांचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। कमाल का बैटल चल रहा है, एक तरफ युवा जोश है, युवा गेंदबाज है, और तो दूसरी तरफ एक बहुत ही मंझे हुए बल्लेबाज है, अनुभवी खिलाड़ी है सिद्धू पाटिल। आर्यन भोईर शॉट ऑफ गुड लेंथ उजव्या एसटीच्या बाहेरून खेचून मारलाय, चाबूक फटका, षटकार। भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, दमदार नेता खरा केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब। लाजवाब स्ट्रोक, बहुत बढ़िया पोजीशन में आकर गेंद को हुक किया था सिद्धू पाटिल ने, जबरदस्त कनेक्शन और शानदार छक्का। अगला मैच मिनेश 11 कारिवली और ओम साई ढाबा नावा के बीच में खेला जाएगा। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए आना है। आर्यन भोईरचा हा चेंडू आहे, यावेळेस क्रॅकिंग ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिलेला आहे। क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि क्रिकेटमध्ये बऱ्याचदा एकदा तुम्ही चुकलात की पुन्हा ती चूक दुरुस्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही, त्या चेंडूवर जे झालं ते मान्य करावं लागतं। इथे आला हा चौकार। बहुत कुछ घटा इस ओवर में। आर्यन भोईर का इवेंटफुल ओवर यहां पर समाप्त होता हुआ और चौकी के साथ 50 का आंकड़ा भी पार किया है शिव शक्ति एंटरप्राइजेस वाडेगर टीम ने। कुल स्कोर है 4 ओवर के बाद 53 रन 2 विकेटों के नुकसान पर।
देखिए कुल मिलाकर 28 मिनट का वक्त लिया गया है 4 ओवर्स के लिए, और उसमें 3 मिनट जो है वो जो थर्ड अंपायर की तरफ रुक किया गया था उसके लिए वो वक्त खर्च किया गया था, यानी कि 25 मिनट फिर भी 4 ओवर्स के लिए लिए गए हैं। और अभी भी एक ओवर बचा हुआ है, 27 मिनट के अंदर 5 ओवर्स पूरे करने जरूरी है। नेवर की शुरुआत हर्ष भोईर, फुलर लेंथ अपील हो रही है लेकिन अंपायर की सहमति नहीं। बढ़िया गेंद के साथ शुरुआत करते हुए अपने इस ओवर की हर्ष भोईर, युवा गेंदबाजों पर ज्यादा भरोसा जताया जा रहा है। आर्यन भोईर अपना कोटा पूरा कर चुके हैं और काफी कुछ घटता रहा उनकी गेंदबाजी पर। एक सफलता प्राप्त की उन्होंने 2 ओवर्स में 22 रन खर्च किए। हर्ष भोईर का पहला ओवर अच्छा घटा था, सिर्फ 10 रन खर्च किए थे उन्होंने। पहिल्या षटकामध्ये 21 धावा, त्यानंतर 2 षटकं चांगल्या पद्धतीने हाताळली होती आर्यन आणि हर्षने मिळून। पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये थोडी आक्रमकता आपण पाहिली। यावेळेस फुलटॉस साइड टर्न केले, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत। शॉट फाईन लेग रिजन मध्ये त्याला बीट करत असताना चेंडू निघून गेला, सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार। कमजोर गेंद थी लेकिन बहुत ही चतुराई भरा स्ट्रोक, और ये अपना अनुभव यहाँ पर दिखाते हुए बल्लेबाज सिद्धू पाटिल, उनको पता था कि फील्डर्स कहाँ पर है, फाइन लेग सर्कल के अंदर था, उसको केवल बीट करना था, ज्यादा ताकत नहीं झोंकी, केवल दिशा दिखाई उन्होंने लेग ग्लांस करते हुए। शानदार चौका। जसे जसे चेंडू बॅटवर येत आहे त्याचा तसा कॉन्फिडन्स इकडे वाढत चाललेला आहे सिद्धू पाटील यांचा। हर्ष भोईरचा हा चेंडू या बेस कव्हर्स रिजन मध्ये ऑन द राईज फटका सजवला, क्षेत्ररक्षक उपस्थित होते, चेंडू पडल्यानंतर डिबेट झाला आणि म्हणून त्यांच्या समोरून निघून गेला, सीमा पार, हा लागोपाठचा दुसरा चौकार। कितीही महारथी आला तरी आयोजन नाही असं करायचं, कोणी कितीही महारथी आला तरी बरोबरी नाही करायचं। सिद्धू पाटिल अब बहुत ही खतरनाक साबित हो रहे हैं। जगह मिली थी उसका फायदा उठाया उन्होंने और ओवर रन कर गए वहां पर फील्डर, थोड़े आगे निकल गए और गेंद सीमा रेखा के बाहर। बैक टू बैक ये दूसरा चौका इस ओवर में सिद्धू पाटिल के बल्ले से। 25 पर बैटिंग करते हुए प्रणीत खेल रहे हैं 21 पर। सिद्धू साठीचा हा चेंडू पॅड मधून लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, क्षेत्ररक्षकाने उंच उडी जरी घेतली असेल तरी चेंडू त्याच्याही अधिक उंचीवरून निघून गेला षटकारासाठी। यॉर्कर का प्रयास था लेकिन बल्लेबाज थोड़ा सा पहले ही क्रीज में पीछे चले गए थे, शायद वो एक्सपेक्ट भी कर रहे थे कि कहीं ना कहीं पिछली गेंद जो थोड़ी पीछे रखी हुई थी उसके बाद थोड़ा सा लेंथ को कॉम्पेंसेट करने का प्रयास हो सकता है, यॉर्कर का प्रयास हो सकता है, और उसको परखते हुए बहुत ही बढ़िया लॉफ्टेड ऑन ड्राइव 6 रनों के लिए गजब की बल्लेबाजी करते हुए इस समय सिद्धू पाटिल। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ओ निकल के मारा है, फिर से गेंद को भेज दिया है तारामंडल में, अब की बार वाइडिश डीप मिड विकेट के ऊपर से एक और छक्का। या गोष्टीचा खरं तर आपण अगोदर उल्लेख केला होता। फलंदाजीचं वर्णन करत असताना 1-2 फटके अगदी जागेवरून खेळतात, त्यानंतर पुढे सरसावून फटके खेळत असतात आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला। इथे या फटक्यावर समोर गेले होते, पुढे सरसावले होते आणि षटकार आला होता। यस पंचांनी चेंडूची मागणी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे। धावपलकोर धावा आपण आतापर्यंत पाहिल्या तर त्या आहेत 74 म्हणजे 74। कहीं ना कहीं ये जो स्कोर है वो अब डेंजर जोन में प्रवेश करता हुआ फील्डिंग करने वाली पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हाईवे दिवे टीम के लिए। 21 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं। ओ यहाँ पर मौका था मेरे ख्याल से एक्स्ट्रा कवर पर, हालांकि गेंद को तो रोकने में कामयाब हुए हैं। रिप्ले में देखना इंटरेस्टिंग होगा कि गेंद कैरी हुई थी या नहीं। बहुत ही तेज तर्रार ये ड्राइव था, हो निश्चित रूप से, लेकिन फील्डर एक बार फिर से हमने देखा कि थोड़ा सा ओवर रन कर गए, सही पोजीशन में नहीं थे गेंद को कैच करने के लिए। थोड़ा मुश्किल अवसर जरूर था लेकिन उसको लपक नहीं पाए। सिंगल के साथ ओवर की समाप्ति। स्ट्राइक अभी भी सिद्धू पाटिल के पास है। 5 ओवर का खेल समाप्त, स्कोर हुआ है 75 रन 2 विकेटों के नुकसान पर।
आतापर्यंत आपण पाहिलं तर 7:49 या सत्राला सुरुवात झाली होती. 3 मिनिटं अतिरिक्त दिली गेलेली आहेत आणि 8:22 झालेली आहेत. म्हणजे जवळजवळ 33 मिनिटं इथं खर्च झालेली आहे. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल इथे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाला. आजच्या दिवसामध्ये अजय घरत आपण पाहिलं वेळेच्या बाबतीत नेहमी सूचना देत असताना सुद्धा प्रत्येक सामन्यामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागलेला आहे प्रत्येक संघाला. त्यामुळे या गोष्टीकडे कर्णधाराने खरं तर गांभीर्याने पाहणं अलीकडच्या काळात फार गरजेचं राहिलेलं आहे. देखिए कहीं ना कहीं इसकी आदत भी नहीं रहती है। कई टूर्नामेंट जो हम देखते हैं वहाँ पर समय को उतना ज़्यादा महत्व नहीं दिया जाता है, लेकिन यहाँ पर जो रूल्स है वो काफ़ी स्ट्रिक्ट है और उनको फॉलो करना बहुत ही ज़रूरी है। आखिरी ओवर के लिए अनुभवी गेंदबाज मनोज भोईर तैयार होते हुए। मनोज भोईर और आर्यन भोईर ये पिता पुत्र की जोड़ी है इस टीम में। पहले हमने मनोज भोईर के सपूत को देखा गेंदबाजी करते हुए, अब खुद मनोज भोईर आक्रमण करने के लिए तैयार होते हुए। और एक बहुत ही महान खिलाड़ी है मनोज भोईर। स्कोर काफी अच्छा है, 75 रन 2 विकेटों के नुकसान पर। सिद्धू पाटिल के पास अर्धशतक बनाने का मौका है 38 पर बैटिंग करते हुए। यावेळेसचा पहिला चेंडू आहे. यावेळेस वाट बघत असताना त्यानंतर इथे दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित होते 38 सर्कलवरच. तिथे चेंडू अडवून खरं तर फेकी केली गेली. एक धाव निश्चितच मिळाली. या एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ झालं. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत 76 म्हणजेच 76. रजनी क्रिकेट आहे अशातच आपली चर्चा होती की 60-65 धावा धावपलकोर जोडल्या की एक चांगलं बॅटल आपण पाहू शकतो, परंतु इथे आतापर्यंत 76 धावा आलेल्या आहेत. मनोज भोईर पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. यानंतरचा सामना मिनेश 11 कारिवली वर्सेस ओमसाई धाबा नावा या दोन संघांदरम्यान. नाणेफेकीसाठी सिद्दीकजी भाबेसर आपणास तयार राहायचंय आणि दोन्ही संघनायक तिथे लगेचच जोडले जातील. मनोज भोईर पुन्हा एकदा तयार आहेत. गती परिवर्तन बॅट पॅड मधून लॉफ्ट केले. क्षेत्ररक्षक उपस्थित. पुन्हा एकदा उंच उडी. पुन्हा एकदा तोच रिझल्ट इथे आपण पाहतो. आणखी एक षटकार. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. जिथं एट विल बल्लेबाजी की है प्रणीत पाटिल ने। जब भी उन्होंने बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट किया है उसमें सफल साबित हुए हैं। और स्ट्रोक्स का चुनाव देखिए ज़रा, जिस तरह की गेंद आती है उसी तरह के शॉट्स खेलते हैं। जब गेंद उनके आगे पाले में उनके मिलती है तो सीधे बल्ले से खासतौर पर कमाल के शॉट्स उन्होंने खेले हैं। गेंद के मेरिट पर बल्लेबाजी की है। यॉर्कर का प्रयास जरूर था लेकिन यॉर्कर सही ठिकाने पर गिरी नहीं मनोज भोईर की और उसको सही ठिकाने लगाते हुए बल्लेबाज। 55 धावांची अनब्रेकेबल पार्टनरशिप आतापर्यंत दोन फलंदाजांनी इथे केलेली आहे. मनोज भोईर पुन्हा एकदा तयार असतील. धनुष्यबाणाला ज्या पद्धतीने प्रत्यंच्या चढवतात त्या पद्धतीने स्वतःला सेट करतात मनोज. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका सजवलेला क्षेत्ररक्षक उपस्थित. डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू अडवून फेकी झाली. एक धाव मिळाली. एक और हाई स्कोरिंग मुकाबला केंद्रीय राज्य मंत्री पंचायती राज चषक 2023 में। 28 पर प्रणीत, 39 पर सिद्धू पाटिल। बहुत ही तेज तर्रार पार्टनरशिप और एक बहुत बड़ी पार्टनरशिप। 27 पर दूसरा विकेट की वाइड ऑफ लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि व्हेरी कॉन्फिडंटली 1 रन हॅज बीन टेकन. इथे तो कॉन्फिडन्स आता मिळालेला आहे. क्रिकेट हा खेळ परिस्थितीजन्य असतो. ज्या पद्धतीची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती वाडेगर संघाची आपण पाहिलेली आहे आणि त्यामधून त्यांना इकडे खरं तर ती अनुमती मिळते. एक धाव मिळाली. इतना आसान नहीं होता है हाईवे दिवे टीम के विरुद्ध यहाँ पर आकर खेल पेश करना और इस तरह से बल्लेबाजी करना, क्योंकि हाईवे दिवे यहाँ की स्थानीय टीम है और यहाँ की परिस्थितियों से बहुत अच्छी तरह से वाकिफ है। एक बार इस टूर्नामेंट को उन्होंने जीता भी है, लेकिन आज वाडीगढ़ टीम ने कमाल कर दिया है अभी तक के खेल में। इस बार पैर पर लगी, प्रश्न पूछा गया लेकिन अंपायर की सहमति नहीं। वाइडी शॉट फाइन लेग पर अच्छा क्षेत्र रक्षण, 1 रन लेने का मौका। लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर। 85 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. फार मोठा विशाल काय खरं तर धावपलक उभारला गेलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं, मला असं वाटतं 91 धावांचं टार्गेट सुद्धा दिलं गेलेलं होतं आणि आपण चर्चा करत होतो संध्याकाळीचं क्रिकेट संपले, रात्रीच्या क्रिकेटकडे आपण वळत आहोत आणि अंडर फ्लड लाईट इतक्या धावा धावपद्धतीचा कयास किंवा आपला अंदाज होता, परंतु सबसेल फेल ठरवलेला आहे.
तो इथे फलंदाजाने चांगली फलंदाजी झालेली आहे. पुन्हा एकदा इथे स्लॉक केलेले बजवेष्टीच्या बाहेरून क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये उपस्थित होते. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचायच्या अगोदर चेंडू पोहोचला होता सीमारेषेपर्यंत. मिळतील धाबा 4 आणि इथे अंत सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. एक मोमेंटम जो मिळवला होता तो मोमेंटम शेवटपर्यंत इथे निश्चितच कॅरी ऑन केलाय. सुरुवात झाली होती या सत्राची चौकाराने आणि शेवट सुद्धा झालेला आहे चौकाराने. पहिलं सत्र शिवशक्ती एंटरप्राइजेस वाडेकरच्या फलंदाजीचं संपलं. निर्धारित 6 षटकांमध्ये एकूण धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजे 89 आणि 90 धावांचं विशाल काय लक्ष इथे समोर ठेवलेलं आहे. ते म्हणजे पुरुषोत्तम एंटरप्राइजेस ऐवे दिबे या संघाच्या. ऐवे दिबे संघाकडे सुद्धा फार चांगले भरभक्कम फलंदाज आहेत. इथे त्यांना आता चांगली फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर काय होईल काय बिघडेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सुद्धा बदल होईल. परंतु तत्पूर्वी आपल्याला जायचंय सिद्दीक भावे सरांकडे या नंतरच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. धन्यवाद सुनील शिल्के, धन्यवाद अजय गरत. मौसम है मस्ताना और हर कोई है महाराष्ट्र की एवन जोड़ी का दीवाना. स्वागत है सभी का केंद्रीय राज्य मंत्री चषक में. कड़क मुकाबले का टॉस होने जा रहा है और मिनीश पाटिल और नीलम नाइक फैम टीम के कैप्टन पपिया खारिक मुझसे जुड़ चुके हैं. संतोष कोहली फैम टीम ओम साई धाबा के कैप्टन मेरे साथ जुड़ चुके हैं. यस, टॉस को आवाज दूंगा. टॉलमैन प्रदीप डाकी और धीरज पाटिल, वेलकम. ये देखिए, कद भी ऊंचा, नाम भी ऊंचा. सिक्का मैं आपको बताता हूं, सिक्के में तो बहुत कुछ है. एक तरफ है केंद्रीय राज्य मंत्री चषक जिसकी हवा सारे देश में चल रही है क्योंकि कीर्तिमान है 32 बाइक का और एक 4 व्हीलर. और एक तरफ है महाराष्ट्र की एवन जोड़ी जो पीछे बैठे भी हुए हैं और ये वो एवन जोड़ी है जिन्होंने टेनिस क्रिकेट के लिए हमेशा एवन काम किया है. ये सिक्का मैं डाकी साहब के हाथ में देता हूँ. कॉल कौन करेगा? केंद्रीय मंत्री चषक कहना है पपिया खारिक का और आया एवन जोड़ी है. विशेष धन्यवाद प्रदीप ढाकी एंड धीरज. रोहन गरत है मेरे साथ. ये मुकाबला तो बहुत बड़ा है. रोहन, पहले ये बताइए कि केंद्रीय राज्य मंत्री चषक 32 बाइक एक 4 व्हीलर महाराष्ट्र की एवन जोड़ी नीलेश और शुकेश का ये शो, इसमें आप मैच को देख भी रहे, खेल भी रहे, कैसी फीलिंग आ रही? इंटरनेशनल की फीलिंग आ रही है और ये हर साल खेलते हैं और इधर खेलने के लिए इंतज़ार बहुत करना पड़ता है और मज़ा भी आता है खेलने के लिए. रोहन, ये बताइए कि टॉस जीता है क्या करेंगे? क्षेत्ररक्षण. कारण बता सकते हैं? काही नाही, आम्ही कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. कुठले गोलंदाज आहेत जे विकेट टेकिंग स्टार्ट देतील? खास करून वैष्णव भोईरच्यावरनं आम्हाला खूप अपेक्षा आहेत. तो चालला तर आम्ही नक्कीच जिंकणार मॅच. एक अटीतटीचा सामना होईल. नक्की नक्की. ऑल द बेस्ट. पपिया खारिक फाइटरमैन, कमाल के कप्तान है. पपिया, ज़रूर पूछना चाहूँगा महाराष्ट्र की एवन जोड़ी के शो के बारे में. अच्छा आयोजन किया है इस साल में, तो गए साल से भी अच्छा आयोजन है. अगले साल इससे अच्छा होगा ये भी उम्मीद करें. ये बताइए, आप टॉस जीतते तो क्या करते? मैं बैटिंग ही करता और बल्लेबाजी मिली है. देखिए, रात में चेसिंग मुश्किल रहता है, लेकिन पपिया ये बताइए कि टीम में कोई चेंजेस है या सेम टीम है? चेंजेस टीम मीटिंग होएगी तब कर सकते हैं हम. और ये बताइए कि क्या लक्ष्य रखना चाहेंगे? मैं रात का सत्र है 50+ जाना चाहूँगा. ये बताइए, कैप्टन क्या मैसेज देना चाहेंगे बाकी बल्लेबाजों को कि किस तरह की बल्लेबाजी करें और आपका साथ निभाए? मेरी उम्मीद यही है, क्या मतलब मेरा ये ओपनिंग जोड़ी है वन डाउन जो मैं भेजूंगा वो अच्छी बैटिंग करे. All the best. The news from the toss box is Om Sai Dhaba. Santosh Kohli fam team won the toss. They choose to the ball first. Back to the commentary box. Kunal Dhatte is there, Mr. IPL. शुभा धुमाल हमसे जुड़ चुके हैं, कंप्यूटर कमेंटेटर. शुभा धुमाल, आपको कमेंट्री से जुड़ जाना है.
थँक्यू सो मच सिद्दीक भाबे. आमच्या कॉमबॉक्समध्ये सुभाष धुमाळ यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. कम्प्युटर कॉमेंटेटर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. प्रत्येक दिवसामध्ये त्या दिवसामध्ये क्रिकेटच्या इतिहासामध्ये काय घडलं याची माहिती ते सातत्याने देत असतात. ग्रामीण क्रिकेटला जास्त फॉलो करतात भिवंडीच्या, आणि त्यांचे इथे आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे विरुद्ध शिवशक्ती एंटरप्राइजेस वाडेघर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आहे, आणि या मॅचमध्ये लक्ष सेट करण्यात आलेलं आहे हायवे दिवा समोर 90. पहिला बॉल कपिलचा हाफ ट्रॅकर होता. इथे मात्र स्क्वेअर लेगला झेल, आणि पहिल्याच बॉलवर शून्याचा चष्मा घालून डगआउट मध्ये जाईल फलंदाज विकी मात्रे. अतिशय खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. सेकी स्टार्ट म्हणता येईल, ज्याप्रमाणे नक्कीच विकी मात्रे यांनी फटका खेळला होता आणि पहिला फलंदाज बाद होतोय. अगदी पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 90 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी विकेट. आउट झालाय फलंदाज विकी मात्रे. प्रथमेश मात्रे नवीन फलंदाज. मैदानामध्ये येतोय सुमित पाटील. 0-1 अशी परिस्थिती सध्या पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवेची. प्रथमेशला ज्यावेळेला टॉसच्या वेळेस विचारण्यात आलं सुभाषजी, त्यावेळेला त्याने सांगितलं असं वाटतच नाहीये की कालच मी ही स्पर्धा जिंकलो आणि पुन्हा एकदा खेळतोय, असं चित्र मैदानामध्ये दिसतंय. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आज प्रेक्षकांच्या संख्येमध्ये खूप वाढ झाली आहे. कालच्या तुलनेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडमध्ये भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड पूर्णपणे पॅक आहे. स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँडमध्ये देखील भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. भारतीय जनता पार्टी स्टँड, सारा एंटरप्राइजेस स्टँड, भाजप युवा मोर्चा स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड, लोकनेते दीबा पाटील स्टँड, कपिल पाटील फाउंडेशन स्टँड आणि न्यू सिद्धिविनायक स्टँड असे स्टँड इथे सज्ज आहेत या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक स्टँडमध्ये आता जे प्रेक्षक आहेत ते गर्दी करायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे जो प्रवास असेल तो उल्लेखनीय राहील. यावेळेला बॉलला चांगली दिशा दिली. बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. लेफ्ट हँडेड बॅटर आला आणि ते मात्र पहिल्याच बॉलवर चौकार मारलाय सुमित पाटीलने. अगदी एकच ऍक्शन मध्ये हा फटका खेळताना आपण बघतोय कोरे अँडरसन हवे दिवे सुमित पाटील त्याच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाने अकाउंट स्वतःच ओपन करतोय आणि पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हवे दिवे संघाचं अकाउंट ओपन होतोय 4 धावेने. काय काळ होता कोरे अँडरसनचा, काय खेळायचा, आणि त्याच्यानंतर उतरती कळा लागली. यावेळेला फटका चांगला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल अक्षरशः घासत पुसत चाटत बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. स्पर्धा तिची हवा. आयोजक सुकेश टाके निलेश पाटलाच्या नावाचा गावगावा. पहिला नंबर मारेल त्याला बक्षीस 11 गाड्यांची. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. या बॅक टू बॅक दुसरा चौकार सुमित पाटील याच्या बॅटमधून. काय टायमिंग, काय फटका होता. त्याच्यानंतर हा डॉट बॉल इथे टाकत असताना कपिल पाटील. आणि वाडेघर म्हटल्यानंतर फिरकीपटूंचं माहेरघर असं म्हटलं जातं, आणि हा जो संघ आहे हा फिरकीपटूंसाठी जाणला जातो. यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन कमी मिळालं. सर्कलच्या आतमध्ये झेल पकडलाय. फलंदाज इथे आउट होतोय सुमित पाटील. दुसरा धक्का पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवाला. 11 गाड्यांची. चित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित जाईल तिथं हाय चर्चा केंद्रीय मंत्री चषकाची. चित जाईल तिथं हाय. नक्कीच फसवलं जातं खरं तर. फटका खेळताना कुणाल दाते सर आपण बघितलं तर डोका आकाशाकडे आणि चेंडू आकाशामध्ये, आणि परिणामस्वरूप 2 चौकार पेश केल्यानंतर झेलबा चिरबाने फलंदाज बाद होतोय. देखिए आपने बहुत अच्छी याददाश्त दी. कोडी एंडरसन, देखिए शाहिद अफरीदी का जो रिकॉर्ड था वो कोडी एंडरसन ने तोड़ा था 1 जनवरी 2014 को. अगदी बरोबर. आणि त्याच दिवशी श्री गणेश भरुडे या संघाविरुद्ध गोल्डन मॅप गोडसे पंकज भोईर याने गोल्डन षटकाराने गोडसे संघाला सामना जिंकून दिला होता श्री गणेश भरुडे या संघाविरुद्ध. बॅटरने लगेचच मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. जे नियम फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहेत तेच नियम बॅटरसाठी देखील आहेत. एखादा बॅटर आउट झाल्यानंतर तुम्हाला बरोबर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये प्रवेश करणं गरजेचं आहे दुसऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून.
त्याच्यामुळे या सर्व गोष्टींवर ध्यान ठेवा, लक्ष ठेवा, अन्यथा त्या देखील बॅटरला इथे बाद घोषित करण्यात येईल टाइम आउट अंतर्गत. दूर गेलाय बॉल, पडल्यानंतर पंचांचा इशारा. मुन्ना पठाण एक्स्ट्रा रन इथे कळवतात. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते, रन वाढताना दिसत आहेत. रन झालेले आहेत आतापर्यंत 9 धावा. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. भरपूर वळला बॉल आणि मग अशी टॉसच्या वेळेला सिद्धू सांगत होते की आमच्या टीम बद्दल थोडीशी कमी माहिती द्या, आणि आता पहा त्यांची टीम ऍक्शन मध्ये आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त, आउट होईल. आणखीन एक विकेट प्राप्त केली कपिल पाटीलने या ओव्हरमध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आणि बरोबर लेग स्टंपवर धडकला जाऊन बॉल. फलंदाज बाद. केंद्रीय मंत्री चषकाची कोणी नका करू बरोबरी. सुकेश टाकी निलेश पाटलाचं नाव हे गाजतंय घरोघरी. लाखाचा एक आयोजन भार. 3 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत आणि कुणाल दाते सर जर या संघाचा विचार केला तर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस 6व्या दिव्य संघाने या चषकावर एक वेळ नाव कोरलेलं आहे आणि नक्कीच या चषकाचा एक वेळचा चॅम्पियन संघ आता मात्र अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संकटात सापडलेले केविलवाणी अवस्था आता मात्र पुरुषोत्तम एंटरप्राइजेस 6व्या दिव्य संघाची आपल्याला पाहायला मिळते. आणि संकट मोचक फलंदाज येणं गरजेचं आहे आणि तशी फलंदाजी करावी लागेल. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या टीमला लाभलाय. समर्थक मोठ्या संख्येने आलेत. एका बाजूला आपण पाहतोय कल्याण डोंबिवली परिसरातील वाडेघरचा संघ मैदानामध्ये उतरलाय. पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा मैदानामध्ये उतरलाय आणि दिवा संघाचं नाव देखील भरपूर चर्चेमध्ये असायचं. ज्या वेळेला ते ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळायचे, नवी मुंबईचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. चर्चेमधला संघ आहे. कालच एक मोठी स्पर्धा त्यांनी जिंकली, जय बजरंग कारिवली चषक, आणि आता ते पुन्हा एकदा इन ॲक्शन आहेत या केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये. पाहूया या स्पर्धेमध्ये कसा त्यांचा परफॉर्मन्स होतोय. टाइमर सेट आहे, लक्षात घ्या. टीम वाडेघर आणि त्या दिलेल्या वेळातच तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. बॉल तयार. थोडासा ओव्हरपिच बॉल होता, तिथून मात्र एक चांगला बाउन्स, चांगला टेक ऑफ झाला. बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतुल भोईर हे निर्धाव चुनने आपल्या गोलंदाजी सुरुवात करतोय. अतुल गोलंदाजीसाठी, परंतु 12th मॅन जो आहे दिवा संघाचा तो सर्वेशला शोधतोय, कारण सर्वेशची ती रील्स भरपूर व्हायरल झाली होती. आकाश चोपडा ने त्याच्यावर जी कमेंट, त्याच्यावर जे कॉमेंट्री त्याने केली होती ती रील्स, आणि त्याच्याचमुळे हा जो संघ आहे चर्चेमध्ये असतो. गोलंदाजी करत असताना फिरकी पटूंचं माहेरघर, अचूकतेचं माहेरघर म्हणजे जय जलेश्वर वाडेघर. एक्स्ट्रा रन इथे टीमच्या टोटलमध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 10 धावा. रन करायचे त्या मॅचमध्ये 90, म्हणजे अजून करायचे 80. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या प्रगतीपथावर. राईट हँडेड बॅटर प्रथमेश कडून भरपूर अपेक्षा आहेत या मॅचमध्ये. ॲडव्होकेट प्रथमेश मात्रे टीमचा कॅप्टन. आता सावरायचं आहे संघाला, कारण रन करायचेत या मॅचमध्ये. लक्ष मोठं आहे, 80 धावांची अजूनही आवश्यकता. प्रथमेशसाठी हा बॉल. प्रथमेशला असं वाटलं की थोडंसं बाहेर निघेल, परंतु लगेच अंगाच्या दिशेने आला आणि एक रन ते कंप्लीट केली जाते. भूलभलैया आहेत हे जे गोलंदाज आहेत, हे सहजासहजी असे हार मानणारे गोलंदाज नाही आहेत वाडेघरचे. कधी कुठल्या बाजूला बॉल वळवतील हे सांगता येत नाही. गोगली तर खूप चांगले टाकतात. अगदी बरोबर, आणि ते चित्र इथं पाहायला मिळतंय. अगदी भूलभुलैया आपण उल्लेख केला. ढोंटे राय जाओगे, ढोंडो रे साजना, अशी सध्या अवस्था आपण फलंदाजांची पाहतोय. आता पुढे कसा खेळ होईल. अजय सध्या स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल वेगाने थोडासा टाकला होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. सरळ विकेट कीपरचा वेध पहा. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. ही खासियत आहे जीटीसीची. पडल्यानंतर बाउन्स चांगला मिळाला, बाहेर न जाता सरळ बॉल राहिला आणि थोडासा बाउन्स प्राप्त केला या बॉलवर अतुल भोईरने. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, फ्लिपर, क्विकर वन, हे सर्व बॉल या गोलंदाजांकडे आहेत. ऍक्शन रिप्लेमध्ये नंतर ओळखले जातात. बॅकफुटला जात असताना टॅप केलंय, कट केलंय, बॉलला सरळ पाठवलंय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. अजयच्या बॅट मधून येतोय चौकार. कोण रे आला यो अंजुरवाला, कोण रे आला यो अंजुरवाला, यो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे, आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे. सुरेख फटका आपण पाहतोय. लिटिल मास्टर अजय भोईर याच्या बॅट मधून अखेरच्या क्षणी करत तर बॅटचं टोन उघडलं होतं. लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना ताकदीपेक्षा नजाकत आपल्याला पाहायला मिळते. एक्झॅक्ट ताकद कमी,
रिझल्ट चांगला आहे. यावेळेला पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. मिडविकेट काव कॉर्नर रिजन मध्ये फक्त एकच धाव मिळताना दिसेल अजयला. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 16. इथून आता गेअर शिफ्ट करावं लागेल टीम पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवाला. रन करण्यासाठी आता प्रयत्न तर करावे लागतील. 90 रन चेस करायचे आहेत. रन झाले 16. प्रथमेशकडे क्षमता आहे. प्रथमेशच्या बॅटमधून धमाके पाहिजे टीमला. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर ठेवलाय प्रथमेशसाठी. एक मिडविकेट आहे तैनात आणि एक स्क्वेअर लेग. बोल तयार अतुल. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे. मागे चाललाय बॉल. हा वेगाने टाकलेला बॉल होता, मात्र इथे रन मिळताना दिसणार नाही. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. सुभाषजी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवाची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 16 आणि आता 24 बॉल मध्ये 74 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू 74 धावा. अगदी बरोबर आहे. इक्वेशनही दाखवलं गेलेलं आहे GTCच्या माध्यमातून. 24 चेंडूमध्ये 74 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही लक्ष खूप दूर आहे. इथून नक्कीच आपण उल्लेख केल्याप्रमाणे गेअर चेंज करावं लागेल. अगदी तिसऱ्या चौथ्या गेअरवर फलंदाजी करावी लागेल पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आणि आपल्या स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहता निलेश पाटील यांना अगदी कारच्या बाजूलाच या स्पर्धेमध्ये जी कार दिली जाणार आहे ती अगदी त्यांच्या बाजूला आहे. ग्रँड i10 हुंडाईची ही कार आणि त्याच्यासाठी देखील संघर्ष असेल. 32 बाईकसह एक मालिकेवराची कार घेऊन आलेले आहेत केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये आपल्या महाराष्ट्राची सुप्रसिद्ध जोडी A1 जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी. यावेळेला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कपिलच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय कॅप्टन कडून. सेकंड ओव्हर कॅप्टनने हाताळलं. पुन्हा एकदा कपिल आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल. शरीराचा वेध रन इथे मिळताना दिसणार नाही. 16 ला 3 अशी परिस्थिती हायवे दिवा संघाची. 23 बॉल मध्ये 74 धावांची आवश्यकता. पायलेन एन कडून सध्या गोलंदाजी सुरू आहे. लिटिल मास्टर अजय भोईरला रन कराव्या लागतील. यावेळेला उडवलाय बॉल अजयने. चांगलं टायमिंग. हवेच्या प्रवाहाबरोबर कपिल पाटील फाउंडेशन स्टँडच्या वरून बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. जीवाचा जीवलग दिलाचा राजा हो, जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. लिटिल मास्टर छोटा बम बडा धमाका आणि अशाच फटक्यांची गरज जर आवश्यकता असेल हवी दिव्य संघाला. हे फटके पाहिजेत. हे फटके आल्यानंतर कुठेतरी एक आशेचा किरण निर्माण होईल या मॅच मध्ये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवासाठी. आणि थोडासा दबाव येऊ शकतो शिवशक्ती एंटरप्राइजेस वाडेघरच्या गोलंदाजांवर. पहा थोडासा शफल झाला. स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि बरोबर फेकून दिला मिडविकेट बाउंड्रीच्या पलीकडे. या बॉलला काय टेलिकास्ट आहे. बॉल जिथे जातोय तिथे कॅमेरामॅनची लेन्स जाते, नजर ठेवली जाते आणि त्याच्यामुळे कॅमेरा वर्क खूप चांगलं राहिले या स्पर्धेमध्ये GTC कडून. हळूहळू चांगली प्रगती केली GTCने या दुनियेमध्ये, टेलिकास्टच्या दुनियेमध्ये. बिग बॉस ऑफ टेलिकास्ट म्हणूनच त्यांना संबोधलं जातं. पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. डीप मध्ये फिल्डर आहे. आता जजमेंट पाहायचं आहे आणि शेवटच्या क्षणाला एका पायावर जोर देत असताना डीप मध्ये एक चांगला झेल पकडलाय प्रणित पाटीलने. करी तो जगास करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास. गोर गरीब जनतेस अन्नधान्य तू देईस. संतुलन आपल्याला पाहायला मिळतं आहे. शरीराचा अतिशय सुरेख झेल डीप मध्ये पकडला गेलेला आहे. खरं तर मी तर म्हणेन षटकाचं रूपांतर क्षेत्ररक्षकाने झेलामध्ये केलेलं आहे. हा विकेट खरं तर अर्धा क्षेत्ररक्षकाचा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चांगला झेल प्रणितचा. एका पायावर अगदी स्वतःला सावरत असताना एक चांगला झेल टिपला. कठीण असतात अशा कॅचेस. ज्यावेळेला तुम्ही बाउंड्री लाईनवर तैनात असता, फ्लड लाईटमध्ये वरून बॉल येत असतो, शेवटच्या क्षणाला तुम्हाला जज करायचं असतं आणि डोळ्यांना देखील ॲडजस्ट करावं लागतं. रात्र असते. आपण जर पाहिलं आकाशाकडे तर थोडंसं काळं सावट आपल्याला पाहायला मिळतं आकाशामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये फ्लड लाईटमध्ये झेल घेणं ते देखील बाउंड्री लाईनवर थोडंसं कठीण काम आहे. यावेळेला एक चांगला बॉल कपिलच्या माध्यमातून एक षटकाराला. त्याच्यानंतर कमबॅक केले. 21 बॉलमध्ये 68 धावा करायच्या होत्या. आता 20 बॉल शिल्लक आहेत. डॉट बॉल आलाय. 20 बॉल आणि 68 धावा. मुन्ना पठाने आपल्या स्क्रीनवर. यावेळेला बॅकफुटला जात असताना टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आणलाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हा बॉलचा ऍक्शन रिप्ले चांगला असेल. कदाचित बॅक ऑफ द हँड टाकलेला असावा. रॉंग वन. पाहूया ऍक्शन रिप्ले काय केलंय.
पहा एक्झॅक्ट ज्या गोष्टीचा उल्लेख मी करत होतो, बॅक ऑफ द हँड. तसं पाहिलं तर नॅचरल लेग ब्रेक टाकल्यानंतर बाहेर निघतो, परंतु बॅक ऑफ द हँड ज्या वेळेला टाकतो गोलंदाज लेफ्ट आर्मर, त्यावेळेला बॉल आतमध्ये येतो. आर्मचा चांगला वापर इथे करत असताना चांगली लाईन. पुढचा बॉल कपिल, हा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जात असताना कट केलाय, गलीमधून बॉलला पाठवले, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. त्यांना बघाय जमते लोक सारी, अशी थाटात होते एंट्री भारी. त्यांना बघाय जमते लोक थँक्यू. हा थोडासा शॉर्ट बॉल होता, त्याला दिशा देत असताना गलीमधून बॉल चाललाय, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा येत आहेत. हा चौकार आलाय. तुम्ही पाहताय केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक, आमचा कॉम्बॉक्स आमच्या बरोबर उजव्या बाजूला आहेत. गुणलेखनातले बाहुबली, कारण अप्रतिम असं गुणलेखन गेल्या 3 रात्रीमध्ये ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंय. अल्पेश गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपळास, अतिशय चांगली गुणलेखन त्यांच्या माध्यमातून नेहमीच केलं गेलेलं आहे. आणि याही स्पर्धेमध्ये त्यांची जी भूमिका आहे आमच्या समालोचकांच्या पाठीचा कणा, आणि बरोबर माझ्या उजव्या बाजूला, आणि इथे तुम्ही पाहताय ज्यांचा आवाज तुम्ही ऐकताय, एक कम्प्युटर कॉमेंट्रेटर सुभाष धुमाळ आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आता 18 बॉलमध्ये 64 धावा करायच्यात. GTCचं टेलिकास्ट म्हणजेच बिग बॉस ऑफ टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. अप्रतिम असं टेलिकास्ट. जलपेश भोईर, त्यांची संपूर्ण टीम, प्रथमेश आणि त्यांचे सर्वच कॅमेरामॅन, कारण प्रत्येकाचं नाव घेणं थोडंसं कठीण जाईल माझ्यासाठी, कारण ती पूर्ण लिस्ट ज्या वेळेला माझ्यापर्यंत येईल त्यावेळेला नक्की 2 तारखेपासून या सर्व नावांचा उल्लेख केला जाईल, कारण हे सर्व पडद्यामागचे हिरो आहेत, कलाकार आहेत. त्याच्याचमुळे एवढं चांगलं टेलिकास्ट होतंय. आणि पहा आता आपल्या स्क्रीनवर 18 बॉल 64 धावा हे समीकरण. गोलंदाज आलाय सर्वेश पाटील, ज्याचा शोध घेत होते सगळेच, तो आलाय आता गोलंदाजीसाठी. पहिला बॉल थोडासा लेग स्पिनच्या अंदाजाने टाकला, बाहेर निघाला, लेट कट केला, थर्डमॅनला गाईड केलं, बॉल चालला सीमा रेषा पलीकडे, 4 रन. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दादा लय मनान, लाखो दिला जीवन लय. सुभाष धुमाळ, सोशल मीडियावर कोण कधी फेमस होईल हे सांगता येत नाही, कारण तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला रवींद्र जडेजाने एक ट्विट केलं आणि त्याच्यानंतर गोट्या अंपायरचे दिवस पालटले, अचानक गोट्या अंपायरची मागणी वाढली. सर्वेचा शोध सगळेजण घेतात, कारण आकाश चोपडाने त्याच्या त्या रील्सवर कॉमेंट्री केली. हा पहा लेग स्पिन होता, बाहेर निघणारा बॉल होता, त्याला दिशा दिली, कट केला. दुसरा बॉल आतमध्ये आणलाय. आता हीच तर बुलबुलैया आहे, हीच तर खासियत आहे ज्या गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो. कधी गुगली, कधी लेग स्पिन, कधी गुगली, कधी लेग स्पिन. पहिला बॉल लेग स्पिन, हा गुगली. हा पहा कसा आतमध्ये आणलाय. हीच खासियत आहे या गोलंदाजाची. म्हणूनच तर फिरकीचं माहेरघर म्हणजेच जय जलेश्वर वाडेकर. आता फ्लाइट दिली, हा फ्लाइटेड बॉल होता, थोडासा पुढे टाकला, आणि हे बाईकचं शोरूम आपल्या स्क्रीनवर 32 बाईकसह केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023. पहा या बाईक, काय दृश्य आहे GTCच्या माध्यमातून. आता कोणता बॉल, इथे जागेवरच राहिलाय बॅटर. पुन्हा एकदा बॉल टर्न होतोय, टर्न विथ बाउन्स. धुंडो धुंडो रे साजना. धुक्यातली वाट शोधतायत फलंदाज, ती वाट सापडलेली नाहीये पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवाच्या फलंदाजाला. गोलंदाजाने सध्या चांगली कामगिरी केली आहे. हा बॉल बाउन्सर पडल्यानंतर स्पिनर देखील बाउन्सर टाकू शकतो, तर हो, अंपायरचा इशारा वाईड. या अजून काही बाईक्स, ब्ल्यू स्ट्रिप्समध्ये काही बाईक्स आता आलेल्या आहेत, रेड स्ट्रिपमध्ये काही बाईक्स आहेत. हिरो HF100, त्याच्यामुळे 32 बाईकचं हे दालन, हे शोरूम तुमच्या स्क्रीनवर सध्या पाहताय. यावेळेला शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, आता नो बॉलचा इशारा येईल. एक्झॅक्ट, कारण एक बाउन्सर टाकलाय, 1 पर दी ओव्हर वॉर्निंग आली आणि आता नो बॉलचा इशारा आलाय सुभाषजी, त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. अगदी बरोबर. फ्री हिटची संधी मात्र फ्री हिटवर बिग हिट पाहायला मिळेल का? आणि बिग हिटची खरं तर नित्यंत आवश्यकता आहे हवी देवी या संघाला. पहा हा शॉर्ट बॉल, बाउन्सरचा वापर, आणि एक आणखीन महत्वाची गोष्ट या बॉल नंतर नक्की सांगेन. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, कट केलाय, बॉलला पाठवलंय कव्हर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे स्पिनर असतात त्यावेळेला जो टायमर सेट असतो एखाद्या गुणलेखनाच्या माध्यमातून, त्यावेळेला तो टायमर मॅनेज केला जातो, कारण तुम्ही पाहताय लवकर ओव्हर कंप्लीट केल्या जातात. लेचं एखादा आपल्या हातामध्ये पॅकेट आला आणि ते अगदी 2-2.5 मिनिटांमध्ये संपावं तशी गोलंदाजी होते. आणि याच्यासाठी खासियत आहे या टीमची, वाडेकर संघ जास्त वेळेला पॅनलाइज होत नाही, हे कारण आहे. स्वीप केलाय, वड शॉट, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकाराने षटक समाप्त. सर्वेसचं हे षटक थोडंसं आता महागडं ठरलंय,
काही बॉल भुलभुलैया होते, परंतु त्याच्यानंतर हावी झाला फलंदाज प्रथमेश तो आहे आणि त्याच्या बॅटमधून एक चांगला फटका. षटकाराने ओव्हरची समाप्ती. 16 रन या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 12 चेंडू 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 48 धावा. पुरुष एंटरप्राइजेस 6वे दिवस संघ आपण खेळताना पाहतोय आणि हा फटका बरोबर स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या वरून पाहायला मिळाला होता प्रथमेश म्हात्रे याच्या बॅटमधून. एकोणीस मिनिटं झालेले आहेत पहा. 33 ला चालू झाला होता सामना. 19 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलेले आहेत. म्हणून तर मी मगाशी उल्लेख केला होता, वेळ देखील कमी घेतात ते गोलंदाज आणि तेच इथे झालंय. 12 बॉल 48 रन करायचे सुभाष धुमाळ या मॅच मध्ये. आणि आता आपण पाहतोय प्रथमेश्वर संपूर्ण दारोमदार असेल. 10 बॉलमध्ये 15 केले. 150च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. इथून पुढे स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. ही कार सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवली जाते. स्वच्छता, स्वच्छ सर्वेक्षण. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तर एक मंत्रच दिलाय आपल्या संपूर्ण भारताला. स्वच्छतेतून समृद्धीकडे आपल्याला जायचंय. ती कार कुठला खेळाडू जिंकेल, एक स्वप्न त्याचं देखील पूर्ण होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावतोय. मागे जाऊन जजमेंट चांगला आहे आणि हा झेल पकडलाय गोलंदाज प्रणित पाटीलने. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट आपण पाहतोय. प्रणित पाटील अगदी पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करताना पाहायला मिळतोय आणि खूपच आता अडचणी वाढलेत पुरुषोत्तम एंटरप्राइजेस 6वे दिवस संघाचा. परंतु म्हणजे बॅकफुटला हा संघ ढकलला गेलेला आहे आणि सध्या फ्रंटफुटला आपण पाहतोय वाडेकर हा संघ. वाडेकरने बॅटिंग चांगली केली. खास करून सिद्धूचं कौतुक व्हायला पाहिजे. सिद्धूने दनादन बॅटिंग केली या मॅच मध्ये. 44 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली. 18 बॉल त्याने फेस केले आणि त्याचमुळे एक बलाढ्य लक्ष सेट झालं. आणि आता त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 12 बॉल 48 ची आवश्यकता असताना आता 11 बॉल 48 हे समीकरण आलंय. नवीन फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रथमेश. आता हात खोलावे लागतील. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, 8 षटकार मारावे लागतील. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतात मिडविकेट वरून धावत. जज करत असताना कपिल पाटीलने पकडलाय झेल. फलंदाज बाद. आल्या पावले माघारी परतताना सिद्धेश पाटील इथे पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्याची खरं तर आवश्यकता होती आणि मोठा फटकाही खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जी नक्कीच लांबी हवी होती ती मात्र साधू शकलेली नाही. उंची जास्त पाहायला मिळाली होती. आणखीन एक बॅटर आउट. चैतन्य म्हात्रे आमच्या कॉम्बॉक्समध्ये आहेत ॲज अ 12th मॅन. ते तर त्यांच्या खेळाडूंची नावं सांगतायत आणि वाडेकरच्या खेळाडूंची देखील नावं सांगतायत. म्हणजेच क्रिकेटची आवड त्यांच्याकडे आहे आणि खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला विरोधी टीमच्या प्रत्येक खेळाडूची नावं तुम्हाला देखील माहिती असतात, म्हणजे कुठेतरी तुम्ही त्यांना जवळून पाहता खेळत असताना. परंतु वाडेकर संघाचे 12th मॅन थोडासा आरामच करत होते आमच्या कॉम्बॉक्समध्ये. हळूहळू त्यांना देखील सवय होईल, कारण त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत आणि नवीनच नंतर टीममध्ये खेळताना दिसतात खेळाडू. सुकेजी डाकी प्रभारी सरपंच, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. निलेश पाटील मित्र म्हणून नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले. बॅकफुटला जात असताना चांगला पंच हलक्या हाताने ढकललाय बॉलला. सिंगल इथे प्राप्त केली आहे. सिंगलच्या जोरावर टीमच्या धावसंख्येला आकार येतोय. पुढे जाते धावसंख्या. आता 47 करायचे आहेत. 8 षटकार मारायचे आहेत. येणाऱ्या 9 बॉलमध्ये प्रथमेश कडून तीच अपेक्षा आहे. या 3 बॉलमध्ये जर 2 षटकार उडवले प्रथमेशने, मॅच पुन्हा एकदा मजा येऊ शकते मॅच मध्ये. अंदाज लावणं थोडंसं कठीण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रणित पाटील. प्रथमेशची बॅट बोलणं गरजेचं आहे. यावेळेला उडवलाय बॉल डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनला. 2 फिल्डरच्या कॅप मधून इथे टक्कर नक्की झाली असती, परंतु 1 बाउन्स ओव्हर द रूप. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतात 4 चौकार. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान. बसलाय दाता लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान.
70 लॉकडाऊन इंटरव्ह्यूमध्ये प्रथमेश म्हात्रेची, ॲडव्होकेट प्रथमेश म्हात्रेची देखील एक मी मुलाखत घेतली होती. त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा त्याही मुलाखतीमध्ये केला होता. कारण एक दादा संघ होता पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवा. फुल टॉस यावेळेला बॅटची कडा घेतली, मागे चाललाय बॉल. एक रन ते नक्की कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. रन वाढताना दिसत आहेत. रन झालेले आहेत आता 48. 7 बॉलमध्ये 42, म्हणजेच प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावा लागेल सुभाषजी आता टीम दिवाला. लास्ट बॉल प्रणित पाटीलचा या ओव्हरचा. या ओव्हरमध्ये 6 धावा, 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. आर्यन भोईर स्ट्रायकिंग एंडला. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीमध्ये 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोअर बोर्डवर 48. 6 फलंदाज बाद. 6 बॉलमध्ये 42 रन करायचे आहेत. यानंतरचा सामना ओम साई धाबा नावा वर्सेस मिनेश 11 कारिवली. दोन्ही टीम आता रेडी राहायचं. लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी तयार राहायचं. लगेच क्षेत्ररक्षण सजवा. त्याच्यानंतरचा सामना असेल अन्नव एंटरप्राइजेस खारबा वर्सेस भूमी 11 मांडा या दोन टीमच्या दरम्यान. आमचा मुख्य व्यासपीठ, त्या व्यासपीठावर आनंद घेत असताना स्पर्धेमध्ये सर्वच आमचे मान्यवर सुकेश डाकीजी त्यांच्या बरोबरीने तिथे उपस्थित आहेत. पहिला बॉल अगेन्स्ट द टर्न खेळत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पायाने बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धावा मिळतील प्रथमेशला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 52 धावा. या रन पहिले येणं गरजेचं होतं. चांगला स्वीप शॉट गॅप मध्ये गेलाय अलॉंग द कार्पेट. 4 रन. 38 धावांची आवश्यकता 5 बॉलमध्ये. बॅटची कडा घेतली आहे. विकेट किपरच्या मागे फाईन लेगला टर्न होईल बॉल. 2 क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण कपिलचं. 2 धावा इथे कंप्लीट होतील का? यस झालेल्या आहेत. 2 धावा ऍड होतील प्रथमेशच्या खात्यामध्ये. प्रथमेशने 14 बॉलमध्ये 26 धावा केल्यात. 4 बॉलमध्ये आता 36 करायचे आहेत. म्हणजेच काय तर आक्रमण करावं लागेल. शेवट गोळ करावा लागेल हायवे दिवाला. किती फरकाने तुम्ही हाराल याच्यावर नंतर चर्चा होईल. पुढे ससावून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा टायमिंग नीटचं जुळताना दिसत नाहीये. इथे देखील 1 रन मिळेल. बॅटला लागलाय असं पंच सांगतायत. प्रल्हाद पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि मुन्ना पठाण त्यांच्या बरोबरीने. कुस्तीपटू रंधवाजी मनेरा यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. अनिकेतजी मनेरा यांचे ते पिताश्री आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. A1 जोडीच्या या A1 शो मध्ये केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज आतिश पाटील मैदानामध्ये येईल. सर्वेश पाटील सध्या गोलंदाजीसाठी 2 बॉलमध्ये 35 रन. विजय आणि पराभवातलं अंतर आता कमी करायचंय पुरुषोत्तम एंटरप्राइजेस हायवे दिवाला. पूर्णपणे बॅकफुटला गेला हा संघ. ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर दर्जेदार खेळ दाखवला. इथे जय जलेश्वर वाडेगर शिवशक्ती एंटरप्राइजेस या नावाने हा संघ खेळतोय या स्पर्धेमध्ये. पहिला सामना होता मागच्या वर्षी. त्यांनी सांगितलं की आम्ही लवकर या स्पर्धेच्या बाहेर फेकलो गेलो. यावर्षी चांगला खेळ करू. आणखीन एक चांगला बॉल टर्न इथे होत असताना आणि या टीमकडून वाचून राहावं लागेल यानंतरच्या संघांना, कारण या टीमला ओळखणं कठीण आहे. 1 बॉल 35 रनची आवश्यकता. शेवटचा बॉल देखील स्टंप वरून गेला असं पंच सांगतात. प्रल्हाद पाटील. ओव्हरची होते समाप्ती आणि हा सामना 34 धावांनी जिंकलेला आहे टीम शिवशक्ती एंटरप्राइजेस जय जलेश्वर वाडेगरने. अभिनंदन. हार्ड लक पुरुषोत्तम एंटरप्राइज.